मरण पावलेल्या 10 भारतीयांमध्ये मुंबईच्या सौ मधुरा कामत यांचाही समावेश होता। मधुरा कामत नावाची माझी मैत्रीण होती आणि आता मला असं उगाचच वाटतंय की या बातमीतली ती मधुरा कामत माझी मैत्रीणच नसेल ना। आई गेली आणि मी एकटी पडले। आईशिवाय या जगात दुसरं कोणी नाहीये माझं। मला मुलगा किंवा मुलगी कोणी नाही। मधुरा गेल्यापासून मी या जगात एकटा आहे। आई, तुमच्याकडे मधुरा मावशींचा फोटो आहे? हाच फोटो होता। हो, आणि स्वातीच्या घरी सुद्धा यांचाच फोटो होता। जर ही तुमची मैत्रीण मधुरा मावशीच स्वातीची आई आणि मिस्टर कामतांची पत्नी असेल तर स्वातीने तिला वडीलच नाहीयेत आणि मिस्टर कामतांनी त्यांना कोणी मुलबाळच नाहीये असं का सांगितलं असेल? शौनक, तुला माहिती आहे मला अशी मस्करी केलेली नाही आवडत। हो का? मग ती बाई तुझ्या बाबांची मस्करीच करते हे चालतं का तुला? माझं बोलणं तुला खरं वाटत नसेल ना तर बघ, आज ते दोघं पिक्चरला जाणार आहे। अजय आणि स्वातीमध्ये बहुधा पटत नसावं, म्हणजे त्यांच्यात एक्झॅक्टली काय भांडण झालं हे काही कळलं नाही। पण मधुरा मावशी एक्सपायर झाल्यानंतर 15-20 दिवसातच ते वेगळे राहायला लागले। स्वाती, तू? हो, मीच। तुम्ही दुसऱ्या कोणाची वाट बघत होतात का? कोणाची? तीच जिच्या बरोबर तुम्ही सिनेमाला गेला होतात। तुझे डोकं ठिकाणावर ना स्वाती? काय मूर्खासारखं बडबडतेस तू? आणि मुळात मी सिनेमाला गेलेलोच नव्हतो, त्यामुळे मी कुणाबरोबर गेलो हा प्रश्नच उद्भवत नाही। मी दुपारी येऊन गेले होते इथे, तुम्ही नव्हतात घरी, म्हणून मी कुणाबरोबर तरी सिनेमाला गेलो होतो असा आरोप करतेस तू माझ्यावर? घरी चहा बनवायचा कंटाळा आला होता मला, म्हणून मी बाहेर चहा प्यायला गेलो होतो। तिथे मला आहुजा भेटला, म्हणून घरी यायला उशीर झाला मला। मी खूप वेळा तुम्हाला फोन ट्राय केला, माझा एकही फोन उचलला नाही तुम्ही। स्वाती, तुझे आणि माझे संबंध कितीही बिघडलेले असले ना तरी फोन न उचलण्या एवढा मॅनरलेस नाहीये मी। चहा प्यायला जाताना मी माझा मोबाईल घरीच विसरून गेलो होतो। मी इथे असते तर तुमच्यासाठी मी हे सगळं आनंदाने मॅनेज केलं असतं, पण तुम्हालाच मी नको। स्वाती, बास, मला परत परत या विषयावर चर्चा नकोय। मॅडम, ही तर त्यांची खासगी बाब आहे ना, आणि आम्ही विचारणार कसं? आणि विचारल्याशिवाय आपल्याला कळणार कसं की त्यांच्यात एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे? सेठ म्हणाले, हीच तर आपली खरी परीक्षा आहे। आणि मी कुणाबरोबर तरी सिनेमाला जाणार आहे हे तुला कोणी सांगितलं? त्या बाईनी का ते सिनेमावाल्यांनी तशी जाहिरात केली होती? मला कोणी सांगितलं हे महत्वाचं नाहीये बाबा, तुम्ही त्या बाई बरोबर सिनेमाला गेला होतात की नाही हे जास्त महत्वाचं आहे। माझ्या दृष्टीने दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत। पण बाबा, आणि काय ग स्वाती, मी सिनेमाला गेलो होतो हे तुला ज्यानी कोणी सांगितलंय त्याचं नाव मला सांगायचं टाळतेस ना तू? येते माझ्या लक्षात, हे तुला तुझ्या त्या बॉयफ्रेंड शौनकनी सांगितलं असेल। बाबा, तो माझा बॉयफ्रेंड नाहीये, आमच्यात फक्त चांगली मैत्री आहे। तुमच्यात कशी मैत्री आहे हे आज सकाळी मी चांगलंच पाहिलंय। तू शौनक बरोबर कुठल्या सिनेमात जातेस, कुठल्या पब मध्ये जातेस हे विचारायला मी कधी आलोय? पण
पण बाबा मी त्याच्याबरोबर कुठेच जात नाही. खोटं बोलू नकोस. तुम्ही दोघं उद्या कॉफी शॉप मध्ये भेटणार आहात हे त्याला तुझ्याशी फोनवरून बोलताना मी स्वतः ऐकलंय. खोट आहे हे. हो? ठीक आहे, मी विश्वास ठेवतो तुझ्यावर, पण तसाच तूही माझ्यावर विश्वास ठेव ना. मग उद्या तुम्ही मिस्टर कामतांवर आणि स्वातीवर लक्ष ठेवा. ते कुठे जातात, कोणाला भेटतात, त्यांना कोण कोण भेटतं, ही सगळी माहिती हवी आहे मला. आय एम शुअर काहीतरी क्लू नक्कीच मिळेल. स्वाती, बिलीव्ह मी कुठल्याही बाई बरोबर सिनेमाला गेलेलो नव्हतो. आणि तुला वाटतंय तसे माझे कुठल्याही बाई बरोबर कसलेही संबंध नाहीयेत. स्वाती प्लीज. मी मधुराची शपथ घेतोय स्वाती. सॉरी बाबा, मला खात्री होती हे असं काही नसणार. पण मग तो शौनक असं का सांगत होता मला? कारण तो एक अतिशय युजलेस वाया गेलेला मुलगा आहे. काही कारण नसताना तो तुला माझ्या विरुद्ध भडकवतोय. बाबा असं काही नाहीये. अहो तुम्हाला तो जसा वाटतोय तसा अजिबात नाहीये खरंच. हो का? मग उगाच त्याचा काहीही संबंध नसताना माझ्याबद्दल तो तुला वाटेल ते का सांगतोय? आणि ठीक आहे, समजून चालव की एक वेळ मधुराच्या पश्चात माझी एखाद्या बाईशी मैत्री झाली तरी त्या बाईला वाईट ठरवणारा हा शौनक कोण आहे? बाबा आई गेल्यानंतर तुम्ही एकट्याने पूर्ण आयुष्य काढावं असं म्हणणं इतकी स्वार्थी नाहीये मी. पण शौनक म्हणाला की ती बाई तुम्हाला फसवतीये. तिचा फक्त तुमच्या पैशांवर, तुमच्या इस्टेटीवर डोळा आहे. तो शौनक सांगतोय तसं खरंच काही नाहीये. विश्वास ठेव माझ्यावर स्वाती. मी शेवटचं आणि खरं सांगतोय. मग मीही खरं सांगते. मी उद्या शौनक बरोबर कुठेही जाणार नाहीये. तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा. स्वाती शौनकच्या जाळ्यात फसते. तिच्यावर आणि शौनकवर लक्ष ठेवा. एक हितचिंतक. तू जे बोलतेस ते खरं असेल तर मग मी स्वातीला त्या शौनकच्या जाळ्यात फसू देणार नाही. तिचं कार्ड करू का तिला फोन? बोलू का तिच्याशी? अस्मिता एवढे प्रयत्न करते तर मलाही काहीतरी केलं पाहिजे ना. करतेच फोन. हॅलो, स्वाती बोलतीये का? हो.
मी अनुराधा सरंजामे बोलतेय. नाही, तू मला ओळखणार नाहीस, पण तुझी आई माझी खूप जवळची मैत्रीण होती. कशी आहेस तू? बरी आहे मी. तुमचं काय काम होतं माझ्याकडे? स्वाती, रागू नकोस, पण स्पष्टच विचारते. तुझं आणि तुझ्या बाबांचं पटत नाही ना? आणि मधुराच्या मनात हीच खंत शेवटपर्यंत होती ना? हो, पण तुम्हाला कोणी सांगितलं हे? तुझ्याकडे जी मुलगी आली होती ना, मनाली, ती जिच्यासाठी काम करते ती अस्मिता माझी सून आहे. स्वाती, मला असं मनापासून वाटतंय की तुझ्यातला आणि तुझ्या बाबांमधला दुरावा दूर व्हावा, हीच तुझ्या आईची शेवटची इच्छा होती. कारण 2 वर्षांपूर्वी आमचं या बाबतीत बोलणं अर्धवटच राहिलं होतं. आम्ही याच बाबतीत बोलत होतो तितक्यात तुझा फोन आला आणि तिला जावं लागलं. हो, पण ती आता मला एकटीला सोडून गेली. हे बघ स्वाती, रडू नकोस, रडू नको, शांत हो. अगं, गेलेला माणूस परत येतं का कधी? आणि आईची जागा कुणीच भरून काढू शकत नाही. पण मी तुझी मावशी आहे असं समज. तुला जर माझ्यापाशी मन मोकळं करावंसं वाटलं तर कधीही करू शकतेस. तुला जर अस्मिताशी बोलायचं असेल तर नक्की बोल. ती तुला नक्की मदत करेल. थँक्यू मावशी. ही बाबा आणि माझ्यामधली तेढ आहे. यात तुम्ही आणि अस्मिता काय करणार? तरी पण मी येईन तुम्हाला भेटायला. हा, नक्की. थँक्स वन्स अगेन. हिम्मत जिवंत असल्याचा कुठलाही पुरावा मिळाला नाही ना? नाही. अशी मला खात्री होतीच, पण अस्मिता हिम्मतला एवढी का शोधतेय हेच कळत नाही. काहीही करून तिचा हा शोध थांबवायलाच हवा. पण दादासाहेब, हिम्मत तर जिवंतच नाहीये. मग अस्मिता मॅडमना घेऊ दे की त्याचा तपास. तुम्ही त्या शोधाची कशाला धास्ती घेताय? ए, मूर्ख समजला मला? हिम्मत जिवंत नसला तरी भुवन जिवंत आहे ना अजून. पोलिसांच्या दृष्टीने जरी प्रभाकरची केस संपलेली असली तरी अस्मिताच्या दृष्टीने ती संपलेली नाहीये. आणि या हिम्मतचा शोध घेता घेता आपल्याला अडचणीत आणणारं काहीही तिच्या हाती लागू शकतं. म्हणून या हिम्मतचा शोध कायमचा थांबवायला हवा. असं काहीतरी करायला पाहिजे की हिम्मत जिवंत नाही आणि या केसमध्ये शोधण्यासारखं काहीही नाही अशी खात्री पटली पाहिजे अस्मिताला. आता शौनक इथे आला की मला कळेलच त्याच्या मनात नक्की काय आहे. आणि त्यांनी माझ्याबद्दल नक्की काय माहिती काढली. स्वाती खरं बोलतेय का खोटं तेही कळेल.
स्वाती आधीपासूनच आत्याची वाट बघते. ओम इथे चालणार नाही. व्हॉट इज दिस शॉन? तुझी वाट बघून बघून स्टॅच्यू झालाय माझा. बरं सॉरी. सॉरी काय? स्वाती बाळा, या जगात तू एकटी आहेस असं अजिबात समजू नकोस. हो स्वाती, आम्हाला तुझी जवळची माणसं समज. स्वाती, सॉरी पण एक विचारू, तुझ्या बाबांमध्ये आणि तुझ्यात नक्की काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे तुम्ही वेगळे का राहता? मी खरं सांगू अस्मिता, माझ्या बाबांवर खूप जीव आहे, पण ते मला आपलं मानत नाही. आई होती तोपर्यंत सगळं ठीक होतं, पण आई गेल्यावर मात्र. एक्सक्यूज मी, जरा महत्वाचा फोन. बोल. मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही अजयवरती वॉच ठेवला. ते एका कॉफी हाऊस मध्ये आले होते, बहुतेक कोणाची तरी वाट बघत होते. तेवढ्यात एक मुलगा आला आणि तो कॉफी हाऊस मध्ये गेला. त्याच्या मागोमाग ते सुद्धा आत गेले. हॅलो मॅडम, स्वाती कॉफी हाऊस आणि घरी दोन्हीकडे नाहीये आणि ती कुठे गेली काहीच कळू शकलं नाही. स्वाती इथे आली आहे, मी बोलतेय तिच्याशी. आमचं बोलणं झालं की मी फोन करते तुम्हाला. ठीक आहे. ओके, लक्ष ठेवा त्यांच्या. सॉरी स्वाती, माझ्या सहकाऱ्यांचा फोन होता. तुझे बाबा कुठे आहे त्याची काही कल्पना आहे तुला? म्हणजे ते आता एका कॉफी शॉप मध्ये आहेत. त्यांना संशय आहे की मी माझ्या मित्राबरोबर, आय मीन शौनक बरोबर कॉफी शॉपला जाणार आहे. खरं तर मी नाही जाणार असं सांगितलं होतं त्यांना, पण कदाचित विश्वास बसला नसेल त्यांचा. क्रॉस चेक करण्यासाठी म्हणून गेले असतील तिथे.
उलट शौनकच सांगत होता मला, सध्या त्यांचे एका बाईशी संबंध आहेत. आणि ती बाई पैशांकरता त्यांच्याशी मैत्रीचं नाटक करते. पण अस्मिता, मी खरं सांगू, शौनक आणि माझ्यामध्ये खरंच काही नाहीये अगं. आमच्यात फक्त चांगली मैत्री आहे. अगं, आपला मगासचा विषय अर्धवटच राहील. तुझ्यात आणि तुझ्या बाबांमध्ये इतके वाद काय? ते तुला पर्क का समजतं? याचं कारण माझ्या जन्मापासूनच आहे अस्मिता. पण आई गेल्यानंतर मला ते कळलं. लहानपणापासून बाबा माझ्याशी अलिप्तपणे वागायचे. मला खूप आश्चर्य वाटायचं. इतरांचे बाबा जसे त्यांचे लाड करतात, तसं माझे बाबा माझे का लाड करत नाहीत असा प्रश्न पडायचा मला. कित्येकदा मी आईलाही हा प्रश्न विचारला, पण ते बिझी असतात, त्यांना कामाचं टेन्शन असतं, अशी काही कारणं देऊन तिने वेळ मारून नेली. आई गेल्यानंतर बाबांच्या बाबतीत मी जरा जास्तच हळवी झाले. मला असं वाटलं की निदान आता तरी आम्ही एकत्र येऊ, आता तरी आमच्यातला दुरावा मिटेल, ते मला आपलं मानतील. आई गेल्यानंतर 15 दिवसांनी गणू मामा घरी आले आणि तेव्हा मला माझ्या जन्माच्या वेळचं भयंकर सत्य कळलं. अजय, मला कळू शकतं तुझं दुःख. अरे पण तुला सावरायला हवं, स्वतःसाठी नाही, निदान त्या पोरीसाठी तरी तुला सावरायला पाहिजेच ना. गणू मामा, चहा आणलाय. बाबा, तुमच्यासाठी दूध आणलंय. तुमचा मगाशी चहा झालाय ना? नाही, मला नकोय काही. मला काही खायची इच्छा नाहीये. बाबा, असं काय करताय हो? तुम्हाला गोळ्या घ्यायच्यात ना, काहीतरी खाऊन मगच घेतल्या पाहिजेत त्या. आणि मल्टीव्हिटॅमिनची गोळी दुधाबरोबर घ्यायची, लक्षात आहे ना? बाबा, तुम्ही स्वतःहून नाही घेतल्या तर मला जबरदस्तीने द्याव्या लागतील ना. अरे अजय, आई गेल्याचं दुःख बाजूला ठेवून ही मुलगी तुझी किती काळजी घेते. बाबा, तुम्ही कामाचं टेन्शन नका घेऊ. मी आहे ना आता. मी मदत करत जाईन तुम्हाला. मी आंघोळ करून येते. अजय, स्वातीच्या जन्माच्या वेळी किती नाराज झाला होतास. कारण जुळ्यातलं मुलगा गेला आणि मुलगी वाचली. आणि त्या ओघात तो बोलूनही गेला होतास की मुलगी गेली असती
आणि मुलगा वाचला असता तर फार बरं झालं असतं. हो, आणि डॉक्टरांनी सांगितलं म्हणून मी दुसरा चान्सही घेतला नाही. जाऊ दे ना, नको तो विषय. अरे पण काय वाईट काय झालंय? स्वाती एवढी तुझी काळजी घेते, मुलगा असतं तर घेतली असती का? शिवाय एवढी शिकून तुला तुझ्या कामात मदत करायचं म्हणते, तुझा आधार बनते. अजय, सांभाळ स्वतःला आणि स्वातीची काळजी घे. येतो. बाबा, गणू मामांचं सगळं बोलणं ऐकलंय मी. स्वाती, अगं तेव्हा मी ते भावनेच्या भरात बोललो होतो स्वाती. आणि त्याच भावनेच्या भरात आजपर्यंत तुम्ही माझ्याशी कोरडेपणाने परकेपणाने वागत आलात ना. तुमचा मुलगा गेला आणि मी वाचले याची खंत कायम तुमच्या मनात होती. स्वाती, तू विपर्यास करतेस माझ्या बोलण्याचा. विपर्यास तर तुम्ही केलात बाबा. मी मुलगी आहे, यात माझा काय गुन्हा आहे? दुसरा चान्स घेतला असता तर मुलगा झाला असता, आणि मग मला काय अनाथ आश्रमात ठेवणार होतात? शराब स्वाती. स्वाती, फार बोलतेस तू. माझी मनस्थिती काय आहे तुमची मनस्थिती? मगाशी गणू मामा जे बोलले ते ऐकल्यानंतर माझी मनस्थिती काय झाली असेल याचा जरा तरी विचार करा बाबा. आणि एखाद्या मुलापेक्षा काय कमी हो माझ्यात? चांगली शिकले सवरलेली आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे. सॉफ्टवेअर. स्वाती, वाटलं मला की वंशाचा दिवा म्हणून मला एखादा मुलगाच हवा. तर काय चूक आहे त्याच्यात? आणि एखाद्या मुलाचं करावं त्यापेक्षा काय कमी केलं मी तुझं? हो, केलंत ना, सगळं केलं. पण फक्त एक कर्तव्य म्हणून. आईसारखी माया नाही केली, तिच्यासारखं जीव नाही लावलात तुम्ही कधी माझ्यावर. मला तर वाटतं ना, आई जेव्हा गेली तेव्हाही तुम्हाला असंच वाटलं असेल. तिच्या ऐवजी मी गेले असते तर फार बरं झालं असतं. स्वाती, थँक्यू बाबा, खरंच थँक्यू. मला असं वाटलं होतं मी तुम्हाला इतकं बोलल्यानंतर तरी तुम्ही निदान हळवे व्हाल, प्रेमाने मला जवळ घ्याल. पण माझ्यावर हात उगारून तुम्ही मला तुमचं उत्तर दिलं. खरंच थँक्यू. फार बोललीस तू स्वाती, फार बोललीस. हो, मला मुलगा हवा होता. मुलगा का मुलगी असा चॉईस दिला असताना तर मला मुलगाच हवा होता.
इतक्या वर्षापूर्वी बोललेल्या एका वाक्याचा तू जर का हत्यार म्हणून वापर करणार असशील ना स्वाती, तर मी ते खपवून घेणार नाही. लक्षात ठेव, बाप आहे मी तुझा. खूप बरं वाटलं ऐकून. तुम्हाला जाणीव आहे की तुम्ही माझे वडील आहात. फक्त एकदा स्वतःला विचारून बघा, मी तुमच्यासाठी कोण आहे? एक नको असलेला जीव की घरातली अडचण? गणू मामांचं ते वाक्य कसं विसरू मी? नसेल विसरतायत ना तर राहू नकोस माझ्यासोबत. मला गरज नाहीये तुझी. तुझ्याशिवाय खूप खात आणि समाधानात राहू शकतो. ठीक आहे मग. तुम्हाला जर माझा इतकाच त्रास होत असेल तर मी नाही राहणार तुमच्या बरोबर. मर्जी तुझी. तुला काय हवं असेल ते कर. बाबा एकदा, फक्त एकदा मला जवळ घेऊन म्हणा की तेव्हा मला तसं वाटलं होतं पण आता नाही वाटत. फक्त एकदा बाबा प्लीज. म्हणूनच मी ते घर सोडलं. कारण मला कळलं होतं की ते माझ्या आई बाबांचं घर नाहीये, फक्त बाबांचं घर आहे. आणि त्यांना तर मी नकोय. काय चाललंय काय तुमचं? एकदा तो मुलगा येतो, एकदा तू येतेस. माझ्या खासगी गोष्टी विचारताय तुम्ही मला. हे बघा, तुमच्या आणि स्वातीच्या भल्यासाठीच चाललंय हे सगळं. म्हणजे हल्ली स्वातीशी मैत्री करणारा शौनक. एक मिनिट. तू ओळखतेस का त्याला? नाही, मी नाही ओळखत त्याला. पण आमचा त्याच्यावर संशय आहे. पण खरं सांगू मावशी, मी बाबांपासून वेगळी राहायला लागले, पण त्यांना पूर्ण विसरू शकत नव्हते. त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्षही करू शकत नव्हते मी. म्हणूनच मी त्याच सोसायटीत भाड्याने जागा घेतली. निदान बाबा सुखरूप आहेत, त्यांचं सगळं व्यवस्थित चाललंय हे कळावं म्हणून. आणि त्यावेळी रागाच्या भरात तिने माझ्याकडे पाठ फिरवली, ती कायमचीच. त्यावेळी एकदा तिने मला हाक मारली असती, एकदा ती माझ्या कुशीत शिरली असती ना, तर मी नसतं जाऊ दिलं तिला. स्वाती, अजूनही वेळ गेलेली नाहीये. झालं गेलं सगळं विसरून मला अगदी मनापासून बाबा म्हणून हाक मार स्वाती. मी तुझ्या पाठीशी असेन कायमचा, तुझा भक्कम आधार बनून. पण ती गेली कायमचीच. मला सांग ना, तू असतेस तिच्या जागी तर तू अशी सोडून गेली असतेस तुझ्या बापाला? एका वाक्यासाठी शिक्षा दिली तिने मला. तू अशी शिक्षा तुझ्या बापाला दिली असतीस? तरी काय म्हणा, मुलगीच तू, तिचीच बाजू घेणार. नाही काका, अहो म्हणूनच तर आले मी इथे. आणि तुमचं शौनक बद्दलचं मत पटतंय आम्हाला, आणि म्हणूनच सिडने वॉच ठेवलाय त्याच्यावर.
हल्ली तर काय ते एका बाईच्या नादाला लागलेत. ती बाई पैशांकरता, फक्त पैशांकरता त्यांच्याशी मैत्रीचं नाटक करते. तुझ्या बाबांचे दुसऱ्या बाई बरोबर संबंध आहेत हे शौनकने सांगितलं ना तुला, बरोबर? हो. शौनकवर कितपत विश्वास आहे तुझा? एक नंबरचा बदमाश मुलगा आहे तो शौनक. आणि शॉन बद्दल तुम्हाला कोणी सांगितलं? आधी मला माझ्या हितचिंतकाकडून मेसेजेस यायचे, पण आज सकाळी त्याला शॉन बनून दुसऱ्या एका मुलीशी फ्लर्टिंग करताना मी पाहिलंय. पण हे जर का मी स्वातीला सांगितलं तर ती माझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही, कारण बापापेक्षाही त्या मुलावर जास्त विश्वास आहे ना तिचा. तोच तिला माझ्याबद्दल काय काय सांगत असतो. त्यांनी तर तिच्या मनात एक काल्पनिक बाई पण उभी केली. बाबा ते नाकारतायत, पण कालही ते तिच्याच बरोबर होते. सिनेमाला गेले होते दोघं. मी किती वेळा सांगितलं मी अशा कुठल्याही सिनेमाला गेलो नव्हतो आणि माझ्या आयुष्यात अशी कुठली बाई नाहीये म्हणून. काल बाबांनी आईची शपथ घेऊन सांगितलं. मलाही खरं तर त्या क्षणी ते खरंच वाटलं, पण त्यांच्या खोलीत ही तिकीट सापडली मला. पण तुझे बाबा जर सिनेमाला गेलेच नव्हते तर हे तिकीट्स त्यांच्याकडे कशी आले? मी तेच सांगते, मलाही खूप मोठा धक्का बसला. पण बाबांनी आईची खोटी शपथ घेतल्यामुळे मी काहीही न बोलता तिथून निघून आले. हो, मी वेळेत पोहोचतोय. हो, मला निघावं लागेल. श्रीरंग एंटरप्राइजेस सोबत बरेच दिवस माझी बोलणी चालू आहेत. नवीन कॉन्ट्रॅक्ट फायनल मीटिंग आहे आता. श्रीरंग एंटरप्राइजेस? हो का, तू ओळखतेस का त्यांना? नाही, नाव ऐकल्यासारखं वाटलं म्हणून. आणि हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला नक्की मिळेल. ऑल दी बेस्ट. आणि हो, शौनक बद्दल आम्हाला काही समजलं तरी तुम्हाला कळवतो. मला नको, स्वातीला सांगा. माझं तर ऐकत नाहीच आहे ती. बघा तुमचं ऐकते का? ओके, बाय. पण तू पाहिलेस त्या बाईला कधी? कधी भेटलीस? भेटले नाहीये, पण बाबांच्या आसपास लांबनं बघितलंय. पण मग साधारण तिचं वर्णन करू शकतेस? साधारण 40ची असेल. ड्रेसच घालते आणि बॉबकट आहे. या पलीकडे मी काहीच नाही सांगू शकत. मॅडम, तो शौनक मला फ्लर्ट वाटलं. आज तर मी त्याला दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीबरोबर बघितलं. म्हणजे अजय काका जे बोलत होते ते खरं आहे? मनाली, ते शौनकच्या बाबतीत म्हणतायत ते कदाचित खरंही असेल.
पण ते स्वातीच्या बाबतीत जे काही म्हणाले ते खरंच खूप भयंकर आहे आणि हेच त्यांच्या दुराव्याचं मूळ कारण आहे. मॅडम, अजय काकांशी बोलताना मला सतत जाणवत होतं की त्यांच्या मनात स्वातीविषयी प्रेम आहे, ओढ आहे. पण ते मान्य करण्यासाठी त्यांचा इगो आड येतो. आणि आता त्यात त्या बाईची भर पडली. हो, त्या बाईबद्दल शौनकने व्यक्त केलेला संशय खरा आहे की नाही हे शोधून काढायला हवं आपल्याला. मॅडम, अजय काकांची श्रीरंग एंटरप्राइजेस बरोबर मीटिंग आहे आणि ते तिथे जाणार आहेत. आणि ते एक्झॅक्टली तिकडेच गेलेत की त्या बाईला भेटायला. हे आपल्याला तिकडे फोन केल्यानंतर कळेल. नाही ते तर आपण करूच, पण त्याआधी शौनकला ताब्यात घ्यायला हवं. तुम्ही त्या शौनकला गाठा, त्याला ताब्यात घ्या. मी आणि दाजी त्या बाईला शोधतो. मॅडम, शौनक आणि ती बाई एकमेकांचे साथीदार असतील तर? नाही, मला नाही वाटत तसं. कदाचित ते एकमेकांचे रायव्हल सुद्धा असू शकतात. त्यांचा एकमेकांशी संबंध असो किंवा नसो, त्यांच्यामुळेच स्वाती आणि अजय काकामधलं वैमनस्य वाढतंय एवढं नक्की.